प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। तर आज सोमवार नसून बुधवार असल्याने सुद्धा लोकांनी शंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। तर हे मंदिर गोंदियावरून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा या ठिकाणी 270 वर्ष जुने प्राचीन काळातील शिवमंदिर असल्याने भाविक येत असून या ठिकाणी असलेल्या शिवपिंडीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। तर मंदिराच्या बाहेरपर्यंत भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात देखील शंकराच्या पिंडीवर पाणी, दूध, बेल, फूल चढविण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। तर हा वर्ष आपला सुख समृद्धीने चांगला जावा अशी मनोकामना भाविकांनी यावेळेस देवापुढे केली आहे। हे नागराधाम म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे आणि या नववर्षीच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील नागरिक सकाळपासून पहाटेपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत आणि हे खूप प्राचीन शिवालय असल्यामुळे लोकांची इथं आस्था जुळलेली आहे। नेहमी इथं लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, लोकांना जे काही मनात असते आणि जेव्हा काही प्रार्थना करतात ते सर्व सिद्ध होते। त्या कारणास्तव इथं मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून मोठ्या प्रचंड संख्येने भाविक येतात आणि इथं दर्शन करतात। आज कसा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि कसं देवाच्या दर्शनानं आपण सुरुवात करणार आहोत ह्या वर्षाची। त्यामुळे हे जे प्राचीनकालीन मंदिर आहे आणि हे जागृत आमचं शिवलिंग आहे, त्याच्यामुळे आमची खूप आस्था आहे इथं आणि या परिसराच्या लोकांची खूप आस्था आहे। त्यामुळे आम्ही इथं केव्हाही नवीन गोष्ट करतो त्यावेळेस शिवजीचे दर्शन करतो आणि त्यानंतरच आम्ही सुरुवात करतो कोणत्याही कामाला। जवळजवळ आज 1000च्या वरून लोक इथं दर्शनाला येतील आणि हे खूप पुरातन म्हणजे 1700-1800 इसवी सन 1800 पासूनचं हे मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे। नागरेश्वर हे गोंदिया जिल्ह्यातलं प्राचीनता आहे मंदिर, पण आस्थाही भरपूर आहे सर्व लोकांची। नवीन वर्षाची सुरुवात याचं दर्शन घेऊन केलेलं सगळ्यांची इच्छा असते, त्यामुळे आम्ही दर्शनाला आलेलो आहे। मंदिराचं तर सगळे वेगवेगळे सांगतात, पण हेमाडपंथी आहे आणि इथला दगड आणि कलकत्त्याच्या काली मंदिरचा, कालीवाडीचा जे काली मंदिर आहे तो दगड सेम आहे असं म्हणणं आहे, त्यामुळे खूप प्राचीन आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।